तुला थांबवत आहे. आपल्याबरोबर पुण्यामध्ये काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर सध्या फोन लाईनवरून जॉईन झालेले आहेत. धंगेकरजी, या गौरव आहुजाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळत आहे आणि तो माफी मागतो आहे, मला एक संधी द्या असं म्हणतो आहे. मात्र सकाळचा जो सर्वांनाच डोक्यात तिडीक जाणारा प्रकार होता तो पण आपण बघितलेला आहे. कसं बघता आपण या सगळ्याकडे? त्यामध्ये तो मुलाचं वय काय अजून मला माहित नाही, पण तो कुठं दारू पिला, काय केला, कुठल्या बारमध्ये इतक्या सकाळी त्याला दारू मिळली, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि मग तो पाटर रातभर कुठं दारू पित होता ही जरा चौकशी केली पाहिजे. जरी त्याने माफीनामा किंवा काय त्या पालकाने बिलकाने केलं तर त्याची पार्श्वभूमी बघितली पाहिजे आणि त्याच्या पार्श्वभूमी ह्याच्यापूर्वी त्याने काय कृत्य केलं का हे बघायला पाहिजे. आणि हे करत असताना आज जागतिक महिला दिन आहे. या सावित्रीबाईंनी पुण्याच्या नावाचं जगामध्ये महिलांच्या बद्दल जे कार्य केलं, काम केलं ते आपल्या जगाला माहिती आहे. आणि ह्या पुण्यनगरीमध्ये अशा पद्धतीने चुकीचं आहे. परंतु जर त्याचं वय बघता किंवा त्याची पार्श्वभूमी बघता जर त्याची आत्म चूक झाली असेल तर त्याला चूक सुधारण्याची संधी सगळ्यांनी आपण दिली पाहिजे. पण ही संधी देत असताना त्याची पार्श्वभूमी पाहिजे, जुने त्याने काय कृत्य केले काय ह्याची सगळी तपासणी केली पाहिजे. आणि त्यानंतर त्याला संधी, कारण तो जर वयाने लहान असेल आणि दारू पिला असेल आणि ते दारू जिथं पिला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तो कुठून आला तिथं कारवाई झाली पाहिजे. आणि त्याच्या सगळी माहिती घेऊन याला जर माफी मागत असेल किंवा तो वय लहान असेल, त्याचं कृत्य पहिल्यांदाच झालं असेल तर त्याला एक संधी दिली पाहिजे असं माझं मत. रवींद्र धंगेकरजी, आता गेल्याच उन्हाळ्यामध्ये, मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये पोर्श कारचा अपघात झालेला होता. यावेळी पुन्हा कार बदलते, कार चालक बदलतात, मॉडेल बदलतं, मात्र पुण्यामधली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती मात्र बदलताना दिसत नाहीये. धाक अजून काही राहिलेला प्रस्थापित होताना दिसत नाहीये. याला कोण जबाबदार आहे आणि काय करायला हवं असं वाटतं? कारमध्ये जी पोलिसांनी ऍक्शन घेतली ती पुण्याच्या पोलीस खात्याचा मान उंचावून अशी कारवाई केली. त्याच्यामध्ये त्या पालकांना त्यांना तुरुंगात जावं लागलं. आणि त्याच्यामुळे मला अनेक नागरिक भेटले, अनेक महिला भगिनी भेटल्या आणि त्यांनी मला हे सांगितलं की भाऊ, तुम्ही जे आंदोलन केलं त्याच्यामुळे आम्ही घरी आता व्यवस्थित झोपतो, आमची मुलं 12च्या आत घरी येतात. म्हणजे हे पब संस्कृती, ही ज्या संस्कृतीत, या संस्कृतीत जे रात्रभर चालणारे सगळे हे प्रकार आहेत ह्याच्यावर पहिल्यांदा आळा घातला पाहिजे. सिस्टीम पहिली लॉक केली पाहिजे. मग सिस्टीम जर लॉक केली तर बाकीच्या गोष्टी होणार नाहीत. कारण ही पब संस्कृतीवाले हे आर्थिक अर्थकारणामध्ये पोलीस आणि बाकीची यंत्रणा ते हायजॅक करतात आणि त्याच्यामुळे ही लहान लहान मुलं बाहेर पडतात आणि बाहेर पण हे कृत्य करतात. पण पोषकांमधला जो मुलगा होता त्याच्या घरचीच पार्श्वभूमी गुन्हेगाराची होती आणि त्या मुलांनी 100 वेळा असे काहीतरी गुन्हे केले होते. पण त्याच्यामध्ये पैशाच्या जीवावर त्याने ते वडिलांनी पालकांनी त्याला पाठीशी घातलंय. पण हे जर तपासलं पाहिजे की ह्याची पार्श्वभूमी तपासली पाहिजे आणि मग त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. निश्चितपणे पार्श्वभूमी निश्चितपणे तपासली जाईल. या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होईल अशी आपण अपेक्षा करूया. तुर्त धन्यवाद रवींद्र धंगेकरजी, आपण एबीपी माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.